तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात अकोला खंडवा दरम्यान सुरू असलेल्या गेज परिवर्तन प्रकल्पाला गती मिळाली असून यामध्ये 8.5 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्यांच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत। हे काम अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम EPC तत्वावर होणार आहे। बोगद्यांचे हे काम अकोट अमळा खुर्द रेल्वे विभागात उसराणी व जामोद स्थानकादरम्यान करण्यात येणार आहे। या कामात 6.70 किलोमीटर लांबीचा एक मुख्य बोगदा आणि त्याच्याशी समांतर आपत्कालीन बोगदा बांधण्यात येणार असून दृष्टिकोन आणि इतर संबंधित संरचनांसह एकूण बोगद्याची लांबी सुमारे 8.5 किलोमीटर असणार आहे। यावर्षी या प्रकल्पाकरिता केंद्र सरकारने मोठा निधी दिला असल्यामुळे प्रकल्पाचे काम गतीने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दक्षिण मध्य रेल्वेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे विदर्भातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम आणि जलद होण्यास मदत होणार असून भविष्यातील मालवाहतूक व प्रवासी सेवांनाही याचा मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे। MCN न्यूज मराठी करिता विशाल आगरे, अकोट।